तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की तुम्ही सगळं काही करू इच्छिता, पण तुमच्या आतूनच काहीतरी तुम्हाला थांबवतंय? कधी असं झालं आहे का, की छोट्याशा गोष्टीवर तुमचा मूड खराब होतो आणि तुम्हीच समजू शकत नाही, माझ्यासोबत काय चाललंय? ऐका, हे सगळं तुमचा मेंदू नाही करत आहे. हे तुमचे हॉर्मोन्स करवतायत. होय, तेच हॉर्मोन्स ज्यांचं नाव तुम्ही शाळेत बायोलॉजीमध्ये वाचलं होतं, पण कधीच समजलं नाही, की हे तुमचं संपूर्ण आयुष्य कंट्रोल करतात. आणि जर तुम्ही यांना कंट्रोल करायला शिकलात नाही, तर कितीही मोटिवेशन ऐकला, कितीही बुक्स वाचल्या, तुम्ही कधीच तुमच्या मनावर, शरीरावर आणि आयुष्यावर ताबा मिळवू शकणार नाही. आता वेळ आली आहे खेळ उलटून खेळायची. यावेळी मेंदूपासून नाही, हॉर्मोन्सपासून सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मास्टर युअर हॉर्मोन्स. तुमचे हॉर्मोन्स कंट्रोल करा आणि आयुष्य तुमच्या इच्छेनुसार जगा. या ऑडिओबुकमध्ये आपण एक एक करून त्या 5 हॉर्मोन्सना समजून घेणार आहोत, जे तुमचं इमोशनल, मेंटल आणि फिजिकल आयुष्य कंट्रोल करतात. कॉर्टिझॉल, डोपामिन, टेस्टोस्टेरॉन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन. पण हे फक्त इन्फॉर्मेशन नाही असणार, हे असेल ट्रान्सफॉर्मेशन. कारण जर तुम्ही तुमचे हॉर्मोन्स कंट्रोल केले नाहीत, तर तुमचे हॉर्मोन्स तुम्हाला कंट्रोल करतील. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ओव्हरथिंकिंगमध्ये बुडता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मोटिवेशन हरवता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये वाहून जाता, ते फक्त माइंडसेटचा खेळ नाही असोत, तो केमिकल इम्बॅलन्सचा खेळ असतो. आणि आनंदाची बातमी ही आहे की तुम्ही हे बदलू शकता. कारण हॉर्मोन्स कोणी देव नाहीत. तुमची ॲक्शन्स, तुमच्या हॅबिट्स, तुमच्या चॉईसेस यांनीच त्यांना चालू किंवा बंद केलं जातं. चला तर सुरुवात करूया या प्रवासाची. अध्याय 1, हॉर्मोन्स काय असतात आणि ते तुमचं आयुष्य कसं चालवतात. कधी तुम्ही विचार केला आहे का, की तुम्हाला जसं वाटतं तसं का वाटतं? काही दिवशी सकाळी उठताच जबरदस्त मोटिवेशन येते. वाटतं आज जग बदलून टाकूया. आणि काही दिवस असे असतात की अंथरुणातून उठायचंच मन नाही होत. लहानसं कामही डोंगरासारखं जड वाटतं. कधी तर तुम्ही लोकांशी खूप बोलू इच्छिता आणि कधी कारणाशिवाय सगळ्यांपासून दूर पळायचं मन करतं. आत्तापर्यंत तुम्ही काय विचार केला? हे सगळं माझी पर्सनॅलिटी आहे. मलाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कदाचित मी असाच आहे जो कन्सिस्टंट राहू शकत नाही. पण सत्य हे आहे, तुमच्यासोबत काहीही चुकीचं नाही. चुकीचं आहे ते तुमच्या आतल्या अदृश्य शक्तीला न ओळखणं. आणि त्या शक्तीचं नाव आहे हॉर्मोन्स. हॉर्मोन्स काय असतात? कल्पना करा, तुमचं शरीर एक विशाल ऑर्केस्ट्रा आहे. प्रत्येक सेकंदाला शेकडो सिग्नल्स वाजत आहेत. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट कोणत्या ना कोणत्या भागाला चालवत आहे. पण या ऑर्केस्ट्राचा कंडक्टर कोण आहे? हॉर्मोन्स. टेक्निकल भाषेत सांगायचं तर हॉर्मोन्स हे तुमच्या शरीरात तयार होणारे असे केमिकल्स आहेत, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवतात. पण रिअल लाईफमध्ये समजून घ्या, ते तुमच्या मनाचे राजे आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा तुमचा मूड बदलतो, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मोटिवेटेड किंवा डिप्रेस्ड वाटता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता किंवा तिरस्कार, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन काम सुरू करू इच्छिता पण 2 दिवसात सोडून देता, त्यामागे कोणतीही तुमची विचार नाही, कोणताही तुमचा स्वभाव नाही, तर तुमच्या हॉर्मोन्सची चाल असते. मूव्हिंग फॉरवर्ड. पण ही चाल कशी चालते? चला एक छोटं उदाहरण घेऊया. तुम्ही ठरवलं की आता रोज सकाळी लवकर उठून वर्कआउट करणार. पहिल्या दिवशी अलार्म वाजला, उठलात. दुसऱ्या दिवशी थोडा स्नूज केला पण गेलात. तिसऱ्या दिवशी मनच झालं नाही. चौथ्या दिवशी गिल्ट आली. 5व्या दिवशी सोडून दिलं. आता तुम्ही स्वतःला दोष देता, माझ्यात डिसिप्लिन नाहीये, मी कधीच कन्सिस्टंट राहू शकणार नाही. पण जे तुम्हाला माहीत नाही ते असं की तिसऱ्या दिवशी तुमच्या आतला कॉर्टिझॉल वाढला होता, स्ट्रेस हॉर्मोन, आणि डोपामिन ड्रॉप झाला होता, रिवॉर्ड हॉर्मोन, ज्यामुळे तुमच्या शरीराने आणि मेंदूने तुम्हाला प्रोग्राम केलं, थांब, जा, बचाव करा, आराम करा. तर का तुम्ही हार मानली होती? नाही, तुमच्या हॉर्मोन्सने हार मानली होती. आणि मग सुरू होते कन्फ्युजनची लढाई. तुम्ही विचार करता, माइंडसेटचं सगळं काही आहे, डिसिप्लिन आणलं तर सगळं होईल. मी खूप नेगेटिव्ह विचार करतो, मला मोटिवेशनल व्हिडिओज बघायला हवेत. पण खरा प्रश्न तो आहे, माइंडसेट कोण बनवतो? इमोशन्स कोण ट्रिगर करतो? एनर्जी कुठून येते? फोकस का येतो आणि का जातो? उत्तर एकच आहे, हॉर्मोन्स. हॉर्मोन्स कसे तुमच्यावर असर करतात? जेव्हा तुम्ही कोणाशी जुळण्याचा प्रयत्न करता, ऑक्सिटोसिन. जेव्हा तुम्ही सक्सेसकडे धावता, डोपामिन. जेव्हा तुम्ही रिकामे वाटता, सेरोटोनिन. जेव्हा तुम्ही वारंवार घाबरता, कॉर्टिझॉल. जेव्हा तुम्ही फाईट मोडमध्ये येता, टेस्टोस्टेरॉन. प्रत्येक इमोशन, प्रत्येक रिॲक्शन, प्रत्येक माणसाशी नातं, या सगळ्यांचा कंट्रोलर तुमचे हॉर्मोन्स आहेत. मग प्रश्न असा आहे, का तुम्ही यांना कंट्रोल करू शकता? हो, आणि हेच या ऑडिओबुकची सर्वात मोठी शक्ती आहे. आम्ही तुम्हाला केवळ त्यांची नावं सांगणार नाहीये, आम्ही तुम्हाला हे देखील शिकवणार आहोत.
कोणता हॉर्मोन कधी ॲक्टिव्ह होतो, त्याला शांत कसं करायचं, कधी त्याला वाढवायचं, आणि तुमचे हॅबिट्स आणि चॉईसेस कशा तुमचे हॉर्मोन्स बदलतात. कारण हॉर्मोन्स देव नाहीत, ते तुमच्या रोजच्या डिसिजन्स आणि ॲक्शन्सवरून चालतात. आता आपण एक एक करून त्या 5 हॉर्मोन्सना डिकोड करणार आहोत, जे तुमचे बॉडी, माइंड आणि इमोशन्सचे मास्टर रिमोट आहेत. पण सुरुवात होणार आहे त्या हॉर्मोनपासून जे सर्वात जास्त सायलंट आहे, पण सर्वात जास्त धोकादायक देखील, कॉर्टिझॉल. हेच तुमच्या ओव्हरथिंकिंग, एन्झायटी आणि वारंवार मेंटल ब्रेकडाऊनचं कारण आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण त्यालाच फेस करणार आहोत आणि शिकणार आहोत की भीती कशी शांत करायची, स्ट्रेस कसा कंट्रोलमध्ये घ्यायचा आणि मेंदूला पुन्हा आपला मित्र कसं बनवायचं. अध्याय 2, कॉर्टिझॉल, ओव्हरथिंकिंग, स्ट्रेस आणि एन्झायटीचं खरं कारण. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडलेले असता तेव्हा तुमचा मेंदू का जागा राहतो? का जेव्हा सगळं काही ठीक चाललंय तेव्हाही आतून कुठेतरी एक भीती, एक अस्वस्थता राहते? का प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही वारंवार विचारत राहता, काय होईल जर? असले प्रश्न तुम्हाला शांतपणे बसू देत नाहीत. आज या चॅप्टरमध्ये आपण त्या हॉर्मोनची खरी गोष्ट सांगणार आहोत, जे शांतपणे रोज तुमची शांती चोरत आहे, आणि त्याचं नाव आहे कॉर्टिझॉल, ज्याला लोक म्हणतात स्ट्रेस हॉर्मोन. कॉर्टिझॉल काय आहे? कॉर्टिझॉल हे तुमच्या शरीराचं असं हॉर्मोन आहे जे तुम्हाला धोक्यापासून वाचवण्यासाठी बनलं होतं. हजारो वर्षापूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहत होता आणि शेर समोर येत होता, तेव्हा कॉर्टिझॉल तुमच्या शरीराला अलर्ट करायचा, पळा, जीव वाचवा. हे तेव्हा ॲक्टिवेट होतं जेव्हा तुमचा मेंदू समजतो की काहीतरी धोका आहे, जसं शेर समोर आलं होतं किंवा कोणी अचानक हल्ला करत होता. पे अटेन्शन हिअर. पण खरी अडचण ही आहे, आजकाल शेर येत नाहीत, पण तुमच्या कॉर्टिझॉलला वाटतं की प्रत्येक छोटी गोष्ट, जसं कोणी तुम्हाला इग्नोर करणं, कोणत्या मीटिंगमध्ये तुम्ही अंडर परफॉर्म होणं किंवा इंस्टाग्रामवर तुमची रील न चालणं, ते देखील धोका आहे. मग काय होतं? तुमच्या आत भीती, घाबरट, ओव्हरथिंकिंग आणि अँक्शस एनर्जी तयार होत राहते. तुम्हाला वाटतं मी थकलो आहे, पण खरं तर तुमचा मेंदू कॉर्टिझॉलने जळलेला असतो. इमॅजिन धिस. उदाहरण, तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला खूप उत्साहाने, पण पहिल्याच आठवड्यात थोडा स्लो रिस्पॉन्स आला. तुमचा मेंदू लगेच सुरू होतो, कदाचित ही आयडिया बेकार आहे, लोक काय विचार करतील, मी फेल होणार ना? आणि मग तुम्ही ॲक्शन घेणं बंद करता, कारण भीती हवी झाली आहे. इथे तुम्ही थांबलात नाहीत, तुमचा कॉर्टिझॉल तुम्हाला थांबवत होता. मूव्हिंग फॉरवर्ड, कॉर्टिझॉलला कंट्रोल कसं करायचं? 1. डीप ब्रीदिंग. जेव्हाही मेंदूत धावपळ सुरू होते, 5 वेळा खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. हे डायरेक्टली कॉर्टिझॉलला शांत करतं. 2. फोन फ्री मॉर्निंग्स. सकाळी उठताच मोबाईल चेक करणं कॉर्टिझॉलला तेजीने वाढवतं. प्रयत्न करा की उठल्यावर 30 मिनिटं स्क्रीनपासून दूर राहा. 3. सनलाईट थेरपी. सकाळच्या उन्हात 10 मिनिटं बसणं कॉर्टिझॉलला बॅलन्स करतं. हे नॅचरल बॉडी क्लॉक ठीक करतं. 4. निगेटिव्ह लूप अवेअरनेस. जेव्हाही मेंदू ओव्हरथिंकिंगच्या शर्यतीत धावू लागेल, स्वतःला सांगा, हे मी विचार करत नाहीये, हे माझा कॉर्टिझॉल आहे, मी याला कंट्रोल करू शकतो. आतापर्यंत तुम्ही जाणलं की स्ट्रेस आणि ओव्हरथिंकिंगचं खरं कारण काही निमित्त नाही, तर कॉर्टिझॉल आहे. पण आता एक आणखी हॉर्मोन आहे जे तुम्हाला आधी चांगलं फील करवतं, मग हळूहळू तुम्हाला कंट्रोल करायला लागतं. तो आहे डोपामिन, जो तुमच्या रिवॉर्ड सिस्टमला हॅक करतो आणि तुम्हाला ॲडिक्शन, डिस्ट्रॅक्शन आणि फेक मोटिवेशनमध्ये अडकवतो. चला समजून घेऊया पुढच्या चॅप्टरमध्ये. अध्याय 3, डोपामिन, तुमची मोटिवेशन आणि ॲडिक्शनचा मालक. क्युरियस टोन. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की इंस्टाग्रामवर फक्त 5 मिनिटांसाठी उघडलं होतं आणि कधी अर्धा तास निघून गेला कळलंच नाही? किंवा कधी असं झालं आहे का की एक दिवस तुम्ही सुपर मोटिवेटेड होतात आणि पुढच्याच दिवशी असं वाटतं की एनर्जीच राहिली नाहीये? किंवा मग तुम्ही स्वतःशी वचन दिलं की आजपासून मी नवीन सवय सुरू करणार, पण 2 दिवसात सगळं हवेत उडून गेलं. पे अटेन्शन. याचं उत्तर तुमच्या सेल्फ डिसिप्लिनमध्ये नाहीये. याचा खरा मास्टरमाइंड आहे डोपामिन. डोपामिन काय आहे? डोपामिनला आपण अनेकदा फील गुड हॉर्मोन समजतो, पण सत्य हे आहे, हे फक्त आनंद देत नाही, हे तुमचा संपूर्ण रिवॉर्ड सिस्टम चालवतं. डोपामिन एक रिवॉर्ड हॉर्मोन आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी मिळतं जे आपल्याला आवडतं, जसं प्रशंसा, पैसे, अन्नाची चव किंवा लाईक्स आणि व्ह्यूज, आपला मेंदू डोपामिन रिलीज करतो. सिरियस टोन. पण लक्ष द्या, डोपामिनचा उद्देश तुम्हाला आनंद देणं नाही, त्याचं काम आहे तुम्हाला त्या गोष्टीसाठी मोटिवेट करणं ज्यामुळे भविष्यात रिवॉर्ड मिळू शकतो. म्हणजे डोपामिन तुम्हाला एक प्रकारचा प्रॉमिस ऑफ हॅपीनेस देतो, ॲक्च्युअल हॅपीनेस नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करता, प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं आता आणखी काहीतरी मजेदार मिळेल
आणि तुम्ही लागलेलेच राहता, कारण मेंदू डोपामिनने भरलेला असतो. उदाहरण, इंस्टाग्रामवर रील पाहणं डोपामिन देतं, कोणत्या पोस्टवर लाईक्स येणं डोपामिन देतं, गेम खेळणं डोपामिन देतं, फास्ट फूड खाणं डोपामिन देतं, आणि म्हणून तुम्ही या गोष्टींकडे ओढले जाता. मेंदूला फरक पडत नाही की गोष्ट बरोबर आहे की चुकीची. त्याचा फक्त एक प्रश्न असतो, यातून डोपामिन मिळेल का नाही. आता विचार करा, जर तुम्ही तुमच्या डोपामिनचा मालकी हक्क कोणत्या ॲपला, कोणत्या हॅबिटला किंवा कोणत्या माणसाला दिलं, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे डिसिजन स्वतः घेत नाहीयेत, तुमचा डोपामिन घेतोय. इमॅजिन दिस. समजा तुम्ही एक स्टुडंट आहात. तुम्ही ठरवलं की उद्या सकाळी 6 वाजता उठून अभ्यास सुरू करणार. रात्री तुम्ही फोन ठेवला, अलार्म लावला, पण सकाळी अलार्म वाजला, तुमचा हात आपोआप स्नूजवर गेला आणि त्यानंतर पुन्हा इंस्टाग्राम उघडलं. मग एक रील, मग दुसरी, आणि सकाळ कधी निघून गेली कळलंच नाही. हे आळस नव्हतं, हे डोपामिन हायजॅकलं. तुमचा मेंदू विचार करतो, अभ्यासातून तात्काळ डोपामिन मिळणार नाही, पण इंस्टाग्रामवरून लगेच मिळेल, चला तिकडे जाऊया. म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात जे इम्पॉर्टंट आहे ते करू शकत नाहीत, तर जे डोपामिन देतं ते करता. सिरियस टोन. डोपामिनच्या ओव्हरडोसचा परिणाम. जेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीतून वारंवार डोपामिन घेता, रील्स, शुगर, गेमिंग वगैरे, तेव्हा मेंदू हळूहळू डिसेन्सिटाईज होतो. म्हणजे आता तीच गोष्ट तितकी खुशी देत नाही. आता मोठ्या मेहनतीच्या कामांमध्ये इंटरेस्ट नाहीये. आता छोट्याशा अडचणीतच मोटिवेशन संपून जातो. मग आयुष्यात एक लूप तयार होतो. काम अधुरं, गिल्ट, डोपामिनवाल्या गोष्टींमध्ये पळणं, पुन्हा गिल्ट, पुन्हा पळणं, आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गोल्सपासून दूर होत जाता. समजूनच नाही का? मूव्हिंग फॉरवर्ड. डोपामिनला कंट्रोल कसं करायचं? 1. ट्रॅक करा डोपामिन कुठून येतोय. एक दिवस ऑब्झर्व्ह करा, तुम्हाला सर्वात जास्त इन्स्टंट खुशी कुठून मिळते. इंस्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्स, फास्ट फूड, रॅन्डम स्क्रोलिंग, गेम्स, कॉन्स्टंट म्युझिक यांना ओळखा. 2. हळूहळू एक्सपोजर कमी करा. इंस्टाग्राम वापरायचं आहे, बस 15 मिनिट एक वेळ. रील्सच्या जागी काही लाँग फॉर्म शिकवणारा कॉन्टेंट पहा. शुगर रोज नाही, आठवड्यात फक्त एकदा. नॉईसच्या ऐवजी थोडा सायलेन्सचा अनुभव घ्या. 3. लो डोपामिन गोष्टींतून देखील डोपामिन घ्या. पुस्तक वाचणं, वॉक करणं, डीप वर्क, कोणत्या स्किलवर प्रॅक्टिस, जर्नल लिहिणं. सुरुवातीला या गोष्टी बोरिंग वाटतील, कारण यातून इन्स्टंट डोपामिन येत नाही, पण हळूहळू तुमचा मेंदू रिवायर होईल आणि यांच्यातूनच खरी सॅटिस्फॅक्शन मिळायला सुरुवात होईल. डोपामिन तुमचा शत्रू नाहीये. प्रॉब्लेम तेव्हा होते जेव्हा तुम्ही इन्स्टंट डोपामिनला फॉलो करता लाँग टर्म फुलफिलमेंटच्या ऐवजी. म्हणून रोज स्वतःला हा प्रश्न विचारा, मी जे करणार आहे ते मला फक्त आत्ता आनंद देईल का माझं आयुष्य चांगलं बनवेल? जर हा प्रश्न तुम्ही रोज विचारायला लागलात, तर तुम्ही तुमच्या डोपामिनचे मालक बनलात, आणि जो आपल्या डोपामिनचा मालक बनतो तो आपल्या गोल्सचा देखील मालक बनतो. आता तुम्ही जाणून घेतलत की तुमची मोटिवेशन आणि डिस्ट्रॅक्शन दोन्ही डोपामिनच्या हातात होती. पण आता प्रश्न असा आहे, जेव्हा तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्स, स्ट्रेंथ आणि फोकसची गोष्ट येते, तर खरं फ्युअल कोण आहे? पुढच्या चॅप्टरमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या हॉर्मोनबद्दल जे तुम्हाला आतून वॉरियर बनवतं. अध्याय 4. टेस्टोस्टेरॉन, सेल्फ कॉन्फिडन्स, मसल आणि फोकसचं फ्युअल. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुमच्या आत पूर्वीसारखी हिंमत राहिली नाहीये? जिमला जायचं मन होत नाहीये, कामात फोकस लागत नाहीये, किंवा मग कोणी समोर उभा राहिला तर तुम्ही आतून घाबरता. तुम्ही विचार करता, का माझी विलपॉवर कमकुवत झाली आहे? नाही, समस्या तुमच्या इरादात नाहीये, समस्या आहे तुमच्या टेस्टोस्टेरॉनमध्ये. टेस्टोस्टेरॉन काय आहे? टेस्टोस्टेरॉन हे असं हॉर्मोन आहे जे तुमचे कॉन्फिडन्स, स्ट्रेंथ आणि मॅस्क्युलिन एनर्जीचा पॉवर हाऊस आहे. जेव्हा हे कमी होतं तेव्हा पुरुष देखील स्वतःला कमकुवत आणि डिरेक्शनलेस वाटतो. पण जेव्हा हे हाय असतं तेव्हा सरासरी माणूस देखील राजासारखा वाटतो. आजचा लाईफस्टाईल टेस्टोस्टेरॉनला मारतोय. दिवसभर बसणं, मोबाईल, जंक फूड, झोपेची कमी, ओव्हरथिंकिंग, भीती, हे सगळं एका सायलेंट पॉयझनसारखं तुमची मॅस्क्युलिन पॉवर नष्ट करत आहेत आणि तुम्हाला कळतही नाहीये. लो टेस्टोस्टेरॉनचे परिणाम: तुमचं शरीर सॉफ्ट वाटतं, तुमचा आवाज हलका होतो, चेहऱ्यावरचा ॲग्रेशन आणि तेज जातो, तुमची मोटिवेशन गायब होते, आणि सर्वात मोठं, तुम्ही मी हे करू शकत नाहीवाल्या माणसात बदलता. मूव्हिंग फॉरवर्ड. टेस्टोस्टेरॉन फक्त मसल बनवणारा हॉर्मोन नाहीये, हे तुमची डॉमिनन्स एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी तयार असता, जेव्हा तुम्ही बोलता आणि लोक ऐकतात, जेव्हा तुम्ही रिस्क घेण्यास घाबरत नाहीत, तेव्हा तुमच्या आत टेस्टोस्टेरॉन हाय असतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला मागे ओढता, जेव्हा तुम्ही प्रत्येक निर्णयापूर्वी घाबरता, जेव्हा तुम्ही कोणाच्या समोर उघडपणे उभे राहू शकत नाही, तेव्हा समजा तुमचा टेस्टोस्टेरॉन कमी होतोय. इमॅजिन धिस. स्टोरी:
समजा तुम्ही अनेक दिवसांपासून जिम जाणं सोडलं आहे. रात्री उशिरा झोपत आहात, सकाळी उठताच फोन चालवत आहात आणि मग पूर्ण दिवस फक्त स्क्रोलिंग आणि बहाणे. हळूहळू तुम्हाला वाटायला लागतं, मला काहीतरी करायचं मन होत नाहीये, मी स्वतःशी खुश नाहीये, पूर्वीसारखी एनर्जी नाहीये. हेच लक्षण आहे लो टेस्टोस्टेरॉनचे. आता दुसरा सीन कल्पना करा. तुम्ही जिम जाणं सुरू केलं, बरोबर खाणं खाल्लं, रात्री लवकर झोपलात आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जिंकण्याच्या मेंटॅलिटीसह एक मिशन सुरू केलं. आता तुमच्या आत बदल येतो. चेहऱ्यावर तेज, आवाजात दम, चालण्याचा अंदाज बदललेला आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटतो. हा कोणताही मोटिवेशनचा जादू नाहीये, हा आहे टेस्टोस्टेरॉनचा प्रभाव. मूव्हिंग फॉरवर्ड. टेस्टोस्टेरॉन कसं वाढवायचं? 1. हेवी एक्सरसाइज करा. कंपाऊंड वर्कआउट्स जसं डेडलिफ्ट्स, स्क्वॉट्स, पुशअप्स तुमचा टेस्टोस्टेरॉन नॅचरली बूस्ट करतात. 2. जंक आणि शुगर टाळा. रोजच्या सॉफ्ट ड्रिंक्स आणि प्रोसेस्ड स्नॅक्स तुमचे हॉर्मोन्स कमी करतात. 3. ओव्हर स्टिम्युलेशन सोडा. जेव्हा तुम्ही सतत डोपामिन फायर करता मेहनतीशिवाय, तेव्हा टेस्टोस्टेरॉन कमी होतो. 4. सनलाईट घ्या. सकाळची ऊन विटॅमिन डी देते, जे टेस्टोस्टेरॉन बूस्टसाठी आवश्यक आहे. 5. डीप स्लीप घ्या. टेस्टोस्टेरॉन रात्री तयार होतो. जर तुमची झोप खराब असेल तर हॉर्मोन्स देखील खराब होतील. 6. बोल्ड ॲक्शन्स घ्या. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भीती हरवून ॲक्शन घेता, तुमचा टेस्टोस्टेरॉन रिवॉर्ड म्हणून वाढतो. आता विचार करा, जर टेस्टोस्टेरॉन तुमची ड्राईव्ह आणि पॉवर वाढवतो, तर ती कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लोकांशी इमोशनली जोडते? ती कोणती गोष्ट आहे जी प्रेम, विश्वास आणि कनेक्शन आणते? उत्तर आहे ऑक्सिटोसिन, ज्याला आपण पुढच्या चॅप्टरमध्ये डिकोड करणार आहोत. अध्याय 5. ऑक्सिटोसिन, कनेक्शन, लव्ह आणि ट्रस्टचा हॉर्मोन. जरा कल्पना करा, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की जेव्हा कोणी तुम्हाला मिठी मारतं तेव्हा मनाला सुकून मिळतं? किंवा जेव्हा कोणी तुमच्या डोळ्यात पाहून प्रामाणिकपणे म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे, तेव्हा एक अज्ञात वॉर्मथ पसरते आतून? हे फक्त शब्द किंवा स्पर्श नाही, हे ऑक्सिटोसिन आहे. तो हॉर्मोन जो आपल्याला माणसांशी जोडतो, जो नात्यांना खोली देतो आणि जो तुमच्या लोनलीनेस, ट्रस्ट इश्यूज आणि इमोशनल पेनच्या मुळाशी आहे. पण आजच्या दुनियेत, जिथे लोक फोनद्वारे कनेक्टेड आहेत पण मनापासून डिस्कनेक्टेड आहेत, तिथे ऑक्सिटोसिनची सर्वात जास्त कमी आहे. आणि याच कारणामुळे आपण जास्त अँक्शियस, जास्त एकटे आणि जास्त इमोशनली रिकामे वाटतो. ऑक्सिटोसिन कसं काम करतं? ऑक्सिटोसिनला लव्ह हॉर्मोन किंवा बॉन्डिंग हॉर्मोन म्हणतात. जेव्हा तुम्ही कोणाशी जुळता, कोणावर विश्वास ठेवता किंवा कोणाला मिठी मारता, तेव्हा हे रिलीज होतं. हे हॉर्मोन आपल्याला फील करवतं की आपण एकटे नाहीत, आपल्याला कोणी समजतं, आपण कोणासाठी इम्पॉर्टंट आहोत. तुमचा मेंटल हेल्थ, इमोशनल स्टेबिलिटी आणि रिलेशनशिप क्वालिटी हे तिघेही यावर अवलंबून आहेत. मूव्हिंग फॉरवर्ड. ऑक्सिटोसिनच्या कमतरतेचे परिणाम. तुम्हाला दुसऱ्यांपासून भीती वाटायला लागते. तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. तुम्हाला वाटतं, कोणीच मला समजत नाही. हाच कारण आहे की काही लोक वारंवार टॉक्सिक रिलेशनशिप्समध्ये अडकतात किंवा त्यांना इमोशनल फुलफिलमेंट कधीच मिळत नाही, कारण त्यांचा ऑक्सिटोसिन सिस्टम कमकुवत झालेला असतो. इमॅजिन दिस, तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का जो अनेक लोकांमध्ये असूनही एकटा वाटतो? किंवा कोणी असा ज्याला कधीच कोणावर विश्वास बसत नाही? कदाचित तुम्हाला स्वतःला देखील असं वाटलं असेल. विचार करा, जेव्हा तुम्ही त्रस्त असता आणि कोणी तुमची विचारपूस करतं, तुम्हाला कसं वाटतं? आणि जेव्हा कोणी विचारत नाही तेव्हा? हाच आहे ऑक्सिटोसिनची कमी आणि उपस्थितीचा फरक. मूव्हिंग फॉरवर्ड. ऑक्सिटोसिन कसं वाढवायचं? 1. हग मोर. जेव्हा तुम्ही कोणाला 20 सेकंदांपेक्षा जास्त काळ मिठी मारता, तेव्हा ऑक्सिटोसिनचा फ्लडगेट उघडतो. 2. डीप आय कॉन्टॅक्ट. कोणाला त्यांच्या डोळ्यात पाहून बोला, फोन पाहिल्याशिवाय, लक्ष भटकल्याशिवाय. 3. हेल्प समवन विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग. कोणाची मदत करा, परताव्याची अपेक्षा न ठेवता. हे तुम्हाला स्वतःशी जोडतं. 4. पेटशी बंध बनवा. जर तुमच्याकडे पेट असेल तर तुम्ही आधीच ऑक्सिटोसिन रिलीज करत आहात. 5. ग्रॅटिट्यूड आणि अप्रिसिएशन. कोणाला धन्यवाद म्हणा, त्यांची तारीफ करा. हे छोटे जेस्चर्स देखील मोठी केमिकल रिॲक्शन्स ट्रिगर करतात. 6. हार्टफुल कॉन्व्हर्सेशन्स. आज कोणाशी तरी मन मोकळेपणाने बोला, तुमची भीती, तुमच्या भावना शेअर करा. 7. फिजिकल टच रिस्पेक्टफुली. हात पकडणं, खांद्यावर हात ठेवणं, हे सटल सिग्नल्स देखील ऑक्सिटोसिन रिलीज करतात. यू कांट बी द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड जर तुमच्या आत ऑक्सिटोसिनची कमतरता असेल तर.
तुम्ही आतून पोकळ, डिस्कनेक्टेड आणि इमोशनली ड्राय राहाल. म्हणून सक्सेससोबत कनेक्शनलाही महत्त्वाचं समजा. ऑक्सिटोसिन तो हॉर्मोन आहे जो तुम्हाला जोडतो स्वतःशी, दुसऱ्यांशी आणि त्या प्रेमाशी ज्याची आपण सगळे तहान लागतो. आणि सर्वात चांगली गोष्ट, तुम्ही याला कॉन्शियसली ॲक्टिवेट करू शकता, रोज, प्रत्येक संभाषणात, प्रत्येक जेस्चरमध्ये. कारण जेव्हा तुम्ही मनापासून कनेक्ट करता तेव्हाच आयुष्य खरं वाटतं. पण फक्त आज कनेक्ट होणं पुरेसं नाही आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही तो इनर पीस आणि लाँग टर्म इमोशनल बॅलन्स कसा टिकवून ठेवणार? हे तुम्हाला शिकवेल पुढचा हॉर्मोन सेरोटोनिन. लाँग टर्म हॅपीनेस आणि स्टेबिलिटीचा खरा राज. चला जाऊया पुढच्या चॅप्टरकडे. अध्याय 6, सेरोटोनिन, लाँग टर्म हॅपीनेस आणि इमोशनल बॅलन्सचा राज. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की सगळं काही ठीक आहे, पण तरीही आतून कोणतीही खुशी नाहीये? ना एक्साइटमेंट, ना राग, ना दुःख, फक्त एक रिकामेपणा. बरेच लोक या फेजला मला काहीच वाटत नाहीये म्हणतात. या चॅप्टरमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेरोटोनिन नावाच्या हॉर्मोनबद्दल, जे खूप कमी चर्चेत असतं, पण खरं तर तुमची लाँग टर्म वेलबिंग, कॉन्फिडन्स आणि इमोशनल बॅलन्स कंट्रोल करतं. आणि जर तुम्ही याला समजून घेतलं तर तुम्ही ती शांती आणि स्टेबिलिटी मिळवू शकता जी जगातली कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही. सेरोटोनिन काय आहे? सेरोटोनिन एक न्यूरोट्रान्समीटर आहे, म्हणजे तुमच्या मेंदूत सिग्नल पाठवणारा केमिकल. पण हा सिग्नल फक्त फील गुड नाही. सेरोटोनिन तुमचा मूड, झोप, डायजेशन, मेमरी आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची सेन्स ऑफ वर्थ आणि स्टेबिलिटी रेग्युलेट करतो. पे अटेन्शन. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक छोट्या गोष्टींनी तुटतात, तर काही लोक मोठ्या अडचणींत देखील स्टेबल राहतात. त्या फरकाचं एक मोठं कारण आहे सेरोटोनिन बॅलन्स. लो सेरोटोनिनचे परिणाम. तुम्हाला सतत असं वाटू शकतं की तुम्ही चांगले नाहीत, सेल्फ डाऊट हवी होतो, आणि जेव्हा काही अचीवमेंट मिळते तेव्हाही. झोप डिस्टर्ब होते, का खूप कमी किंवा खूप जास्त. कोणतीही गोष्ट इंटरेस्टिंग नाही वाटत. इमोशनल इम्बॅलन्स येतो, कधी एक्स्ट्रीम सॅडनेस, कधी नमनेस. मूव्हिंग फॉरवर्ड. लक्षात ठेवा, हे सगळं तुम्हाला आयुष्यात कधीतरी नक्की वाटलं असेल. कदाचित एखाद्या हार्टब्रेकनंतर, कदाचित जेव्हा तुम्ही कंपॅरिझनमध्ये स्वतःला कमी समजलं. तिथेच सेरोटोनिन क्वायटली कमी होत होतं. हाय सेरोटोनिनचा प्रभाव. जेव्हा सेरोटोनिन बरोबर बॅलन्स्ड असतं, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आयुष्य कितीही अवघड असलं तरी तुम्ही सामना करू शकाल. तुम्ही स्वतःवर प्राऊड असता. तुम्हाला छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. तुमची झोप गहरी असते. तुम्ही इमोशनली स्टेबल राहता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला असं वाटतं की मी पुरेसा आहे. इमॅजिन दिस स्टोरी. समजा तुम्ही एक नवीन स्किल शिकत आहात. सुरुवातीला तुम्ही खूप एक्सायटेड होता, पण हळूहळू तुम्ही सोशल मीडियावर इतरांना पाहता जे तुमच्यापेक्षा पुढे आहेत, आणि तुम्हाला वाटायला लागतं, मी कधीच त्यांच्यासारखा बनू शकणार नाही, मी फक्त वेळ वाया घालवतोय. हा विचार तुमच्या आत घर करतो, आणि हळूहळू तुम्ही ती स्किल सोडून देता. हे तुमचं कमकुवत असणं नव्हतं, हे लो सेरोटोनिन होतं. तुमच्या मेंदूला ती सिग्नल मिळाली नाही की तू पुरेसा आहेस, तू चांगला काम करतोयस, आणि म्हणून तुम्ही तुटलात. मूव्हिंग फॉरवर्ड. सेरोटोनिन कसं वाढवायचं? 1. सनलाईट एक्सपोजर. सकाळच्या सूर्यप्रकाशात किमान 20 मिनिटं वेळ घालवा. हे डायरेक्टली सेरोटोनिन प्रोडक्शन वाढवतं. 2. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. दररोज 3 गोष्टी लिहा ज्यांच्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. हे मेंदूला पॉझिटिव्ह सिग्नल पाठवतं. 3. फिजिकल एक्सरसाइज. वॉकिंग, रनिंग, योगा, काहीही मूव्हमेंट सेरोटोनिनला बूस्ट करतं. 4. ओमेगा 3 रिच फूड. फिश, वॉलनट्स, फ्लॅक्स सीड्स हे सेरोटोनिन प्रोडक्शनसाठी इसेन्शियल आहेत. 5. कंपॅरिझन थांबवा. जेव्हा तुम्ही स्वतःला दुसऱ्यांशी कंपेअर करता तेव्हा सेरोटोनिन ड्रॉप होतो. त्याऐवजी स्वतःच्या प्रोग्रेसवर फोकस करा. 6. स्मॉल विन सेलिब्रेट करा. मोठ्या अचीवमेंटची वाट न पाहता छोट्या छोट्या जिंका सेलिब्रेट करा. कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला रेकग्नाइज करता तेव्हा सेरोटोनिन रिवॉर्ड म्हणून रिलीज होतो. लक्षात ठेवा, डोपामिन तुम्हाला इन्स्टंट खुशी देतं, पण सेरोटोनिन तुम्हाला लाँग टर्म शांती देतो. डोपामिन म्हणतो हे मिळवा, सेरोटोनिन म्हणतो तुम्ही पुरेसे आहात. आणि खऱ्या आयुष्यात बॅलन्स हवं असतं. म्हणूनच क्विक प्लेजर्सच्या मागे न धावता त्या गोष्टींवर फोकस करा ज्या तुम्हाला इनर पीस देतात. अध्याय 7. प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन. तुमचे हॉर्मोन्स आजपासून कंट्रोल करायला सुरुवात करा. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही 5 हॉर्मोन्स शिकलात. कॉर्टिसॉल तुमची स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंगची जबाबदार. डोपामिन तुमची मोटिवेशन आणि ॲडिक्शनचं फ्यूल. टेस्टोस्टेरॉन तुमची कॉन्फिडन्स आणि स्ट्रेंथची बॅकबोन. ऑक्सिटोसिन तुमचं कनेक्शन आणि लव्हचा स्रोत.
सेरोटोनिन तुमची लाँग टर्म हॅपीनेस आणि स्टेबिलिटीची गुरुकिल्ली. पण आता खरा प्रश्न असा आहे, तुम्ही हे ज्ञान आयुष्यात कसं उतरवणार? कारण नॉलेजला ॲक्शनशिवाय काही उपयोग नाही. बहुतेक लोक मोटिवेशनल कंटेंट ऐकतात, त्यांना खूप चांगलं वाटतं, पण ते कधीच अप्लाय करत नाहीत आणि मग 2 दिवसांनी परत त्याच जुन्या पॅटर्नमध्ये. तुम्ही तसे होऊ नका. आज मी तुम्हाला एक सिंपल, प्रॅक्टिकल आणि ॲक्शनेबल प्लॅन देणार आहे, ज्याला फॉलो केल्यास तुम्ही 21 दिवसात आपल्या हॉर्मोन्समध्ये फरक अनुभवू शकता. तुमचा 21 डे हॉर्मोन रिसेट प्लॅन. सप्ताह 1 फाउंडेशन बिल्डिंग, डे 1 to 7. मॉर्निंग रुटीन. सकाळी 6:30 वाजता उठा. अलार्म ऐकताच उठा, स्नूज नाही. फोन हात लागू देऊ नका, किमान 30 मिनिट. गरम पाणी प्या. बाहेर जा आणि 10 मिनिटं सूर्यप्रकाशात उभे राहा. कॉर्टिसोल कमी, सेरोटोनिन वाढ. 5 मिनिटं डीप ब्रीथिंग करा. डे टाईम हॅबिट्स. सोशल मीडिया वापर फक्त ठरवलेल्या वेळेत, दिवसात 2 वेळा, प्रत्येक वेळी 15 मिनिट. डोपामिन कंट्रोल. जेवण वेळेवर आणि बरोबर. जंक टाळा. दिवसात किमान 30 मिनिट एक्सरसाइज, टेस्टोस्टेरॉन आणि सेरोटोनिन बूस्ट. इव्हनिंग रुटीन. रात्री 8 वाजेनंतर स्क्रीन टाईम कमी करा. रात्री 9 नंतर फोन दूर ठेवा. 10 वाजता झोपा. अंधार, शांत एन्व्हायरमेंट, सेरोटोनिन बॅलन्स. सप्ताह 2 डीपनिंग द प्रॅक्टिस, डे 8 ते 14. आता फाउंडेशन तयार झालं आहे, यावर आणखी लेयर्स जोडूया. ॲड दीज. 1 ग्रॅटिट्यूड जर्नल. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्यांच्यासाठी तुम्ही आभारी आहात. हे सेरोटोनिन वाढवतं आणि कॉर्टिसॉल कमी करतं. 2 कोल्ड शॉवर. दिवसातून एकदा थंड पाण्याने अंघोळ. हे तुमचा टेस्टोस्टेरॉन आणि मेंटल रेझिलियन्स वाढवतं. 3 वन डीप कनेक्शन डेली. दररोज कोणा एका व्यक्तीशी मन मोकळेपणाने बोला. फेस टू फेस किंवा फोन कॉल, मेसेजेस नाहीत. हे ऑक्सिटोसिन रिलीज करतं. 4 डिजिटल डिटॉक्स स्लॉट्स. दिवसात किमान 2 तास असे ठेवा जेव्हा पूर्णपणे बंद असेल. त्यावेळी वाचा, वॉक करा, विचार करा. सप्ताह 3 मास्टरी आणि इंटिग्रेशन, डे 15 ते 21. आता तुमचे हॉर्मोन्स बदलायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला एनर्जी वेगळी वाटायला लागेल, मूड स्टेबल होऊ लागेल, फोकस येऊ लागेल. मास्टर दीज. 1 चॅलेंज युअर सेल्फ. आठवड्यातून एक गोष्ट करा जी तुम्हाला घाबरवते. पब्लिक स्पीकिंग, नवीन स्किल, कोणाशी कन्फ्रंट करणं. जेव्हा तुम्ही फिअरला तोंड देता तेव्हा टेस्टोस्टेरॉन रिवॉर्ड म्हणून वाढतो. 2 डोपामिन फास्टिंग. आठवड्यातून एक दिवस लो डोपामिन डे ठेवा. त्या दिवशी ना सोशल मीडिया, ना मूव्हीज, ना म्युझिक, ना जंक फूड. फक्त वॉक, बुक्स, जर्नल, नेचर. सुरुवातीला बोरिंग वाटेल, पण हे तुमचा डोपामिन सिस्टम रिसेट करतं. 3 स्ट्रेंथ्स एक्नॉलेजमेंट. रोज एक गोष्ट स्वतःला सांगा जी तुम्ही आज चांगली केलीत. हे सेल्फ वर्थ वाढवतं आणि सेरोटोनिन स्टेबल ठेवतं. 4 फिजिकल टच रिच्युअल. कोणाला मिठी मारा, पेटशी वेळ घालवा किंवा मसाज घ्या. ऑक्सिटोसिन. 21 दिवस नंतर तुम्हाला काय अनुभव येईल? तुमची झोप गहरी होईल, सकाळी उठणं सोपं होईल, तुमचा मूड स्थिर राहील, तुम्ही लेस अँक्शियस आणि मोर कॉन्फिडेंट वाटाल, तुमचा फोकस शार्प होईल आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला वाटायला लागेल की मी माझ्या आयुष्याचा मालक आहे. फायनल कन्क्लुजन, अंतिम संदेश. मित्रांनो, आज तुम्ही मास्टर युअर हॉर्मोन्स या पुस्तकाचा सार समजून घेतला. तुम्ही शिकलात की तुमचे इमोशन्स, तुमचा मूड, तुमची एनर्जी हे सगळं तुमचे हॉर्मोन्स कंट्रोल करतात. कॉर्टिसॉल तुम्हाला ओव्हरथिंकिंगमध्ये ओढतं, डोपामिन तुम्हाला इन्स्टंट प्लेजरकडे नेतं, टेस्टोस्टेरॉन तुम्हाला वॉरियर बनवतं, ऑक्सिटोसिन तुम्हाला कनेक्ट करतं आणि सेरोटोनिन तुम्हाला शांत ठेवतं. पण सर्वात महत्त्वाचं शिकवण ही आहे, तुम्ही तुमच्या हॉर्मोन्सचे गुलाम नाहीत, तुम्ही त्यांचे मालक बनू शकता. तुमचे डिसिजन्स, तुमचे हॅबिट्स, तुमचे ॲक्शन्स यांनी तुम्ही ठरवू शकता की कोणता हॉर्मोन कधी ॲक्टिवेट व्हावा. कल्पना करा, आजपासून 1 महिन्यानंतर तुम्ही सकाळी फ्रेश उठता, तुमचा दिवस प्लॅन्ड आहे, तुम्ही फोकससह काम करता, तुम्ही सोशल मीडियाच्या ट्रॅपमध्ये पडत नाही, तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग वाटता, तुम्ही लोकांशी इमोशनली कनेक्ट करता आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे. हे सगळं शक्य आहे, पण फक्त त्यांच्यासाठी जे ॲक्शन घेतात. बहुतेक लोक हे ऐकतील आणि विसरतील. काही लोक 2 दिवस प्रयत्न करतील आणि सोडतील. पण तुम्ही वेगळे आहात. तुम्ही हे ऐकलं आहे कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने बदलायचं आहे. तर आज आत्ताच ठरवा, मी माझ्या हॉर्मोनचा मालक बनणार आहे, मी माझ्या आयुष्याचा मालक बनणार आहे. आठवा, कॉर्टिसॉलला शांत करायचं, ब्रीद. डोपामिनला कंट्रोल करायचं, डिलेड ग्रॅटिफिकेशन. टेस्टोस्टेरॉन वाढवायचं, चॅलेंज घ्या. ऑक्सिटोसिन वाढवायचं, कनेक्ट करा. सेरोटोनिन बॅलन्स करायचं, ग्रेटफुल रहा. आणि सर्वात महत्त्वाचं, सुरुवात करा. आज रात्री फोन दूर ठेवून झोपा. उद्या लवकर उठा, सूर्यप्रकाशात उभे राहा.
डीप ब्रीदिंग करा. फक्त 1 दिवस, मग दुसरा, मग तिसरा आणि 21 दिवस नंतर तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबाला सांगू शकाल, मी बदललो आहे आणि ते कायमचं आहे. जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण पुढच्या भागात आपण आणखी एक असं पुस्तक उलगडणार आहोत जे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. लक्षात ठेवा, तुमचा मूड, तुमची एनर्जी, तुमचं मोटिवेशन सगळं हॉर्मोन्सवर अवलंबून आहे आणि जे हे समजून घेतो तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवतो.